स्वप्नातलं घर कोणाला नको असतं. प्रत्येकाला स्वप्नातलं घर हवे असतं. आणि साहजिक आहे ना, प्रत्येकाचा स्वप्न पाहण्याचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण मग नुसतं स्वप्नच पाहायचं का? तर नाही. स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आणि ते मनापासून करायचं आहे. आपलं स्वप्न आहे तर ते स्वप्न फक्त स्वप्नापुरतं आपल्याला नाही ठेवायचं आहे, तर ते स्वप्न आपल्या प्लॅनिंगमध्ये आणून ते प्रत्यक्षात आपल्याला उतरवायचं आहे. असं स्वप्न आपण पाहत आहोत. आणि असे बरेच जण पाहत असतात की माझं स्वतःचं घर असावं, माझ्या आईवडिलांचं आहे, तरी पण मला माझ्या हिमतीवर असं स्वतःचं घर बनवायचं आहे. आणि हा खूप चांगला विचार आहे. कारण आज जर तुम्ही पाहत असाल तर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणारे महाराष्ट्रीयन लोक फार कमी आहेत. म्हणजे अगदी 100%मध्ये 20-25%च महाराष्ट्रीयन कुठेतरी जागांमध्ये इन्व्हेस्ट करून बसलेले आहेत. आणि बरेचसे महाराष्ट्रीयन जे आहेत कुठेतरी पागडी सिस्टममध्ये राहत असतात किंवा रेंटच्या घरात राहत असतात. पण त्यांनी ही स्वप्न पाहिलेलीही असतील, पण ती प्रत्यक्षात आली नसतील. कारण स्वप्नांना फक्त स्वप्नापुरतीच त्यांनी ती जागा दिलेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादं स्वप्न बघत असतो ना, तर ते नुसतं बघावं नाही. त्या असं स्वप्न असावं ना की रात्री झोप नाही लागली पाहिजे. आपण अशी चलबिचल झालं पाहिजे की मनामध्ये असं इतकं आतून असं वाटलं पाहिजे ना की काय केल्यानंतर मला माझं हे स्वप्न पूर्ण करता येईल. इतकं आतून तो आवाज आला पाहिजे. आणि नक्कीच मंडळी, तुमच्या सर्वांची स्वप्न पूर्ण होतील. आज खूप सुंदर असा छान असा एक मस्त असा उपाय घेऊन आलेली आहे. आणि मला खात्री आहे माझे सगळे उपाय तुम्हाला खूप आवडत आहेत. मला खूप व्ह्यूज येत आहेत, मला छान कमेंट्स येत आहेत आणि मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे. मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. तर सर्वात प्रथम जेव्हा आपण आपली इच्छा असते की मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, मग ते टुमदार बंगला असू दे किंवा ते फ्लॅट असू दे किंवा ते वन रूम किचन असू दे किंवा स्टुडिओ अपार्टमेंट असू दे, प्रत्येकाचं स्वप्न हे आपापल्या कुवतीप्रमाणे असतं. पण मला एकच सांगायचं आहे की कुवतीच्या बाहेर येऊन त्या बाउंड्रींना ओलांडून पण स्वप्न पाहावीत. कारण स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठीचं तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे हे जर तुम्हाला प्रॉपर वे माहीत असेल ना, तर तुमची स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. फक्त तुम्हाला ते प्रॉपर वेनी करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आज तो प्रॉपर वे मी घेऊन आलेली आहे तुम्हा सर्वांसाठी. मंडळी, तुमची स्वतःची अशी जी काही जागांची स्वप्न आहेत, जे काही घराचं स्वप्न आहे, जे बंगल्याचं स्वप्न आहे ना, ते पूर्ण होणारच. माझी गॅरंटी आहे. फक्त तुम्ही हा उपाय करा. सर्वात प्रथम आपल्याला वाटतं की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरातून आपल्याला दुसऱ्या नवीन घरात जायचं आहे. आपल्या स्वतःच्या घरात जायचं, आपल्या मालकी हक्काच्या घरात जायचं. भले ते जे राहतात ते राहतं घरही तुमचं स्वतःचं मालकी हक्काचं आहे, तरी कुठून तरी मनात असतं की थोडंसं मोठं हवे, हे छोटं पडतंय, बरोबर ना? तर अशा वेळेस आपल्याला इथून जर निघायचं आहे तर मंडळी, खूप सुंदर असा हा उपाय मी सांगत आहे की रोज रात्री जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करतो, जेवण बनवतो, त्यावेळेस एका कागदावर केलेला सगळ्या स्वयंपाकातला एक एक घास त्या कागदावर तुम्हाला ठेवायचा आहे. आणि झोपण्याच्या आधी तो जो कागद आहे तो तुमच्या खिडकीमध्ये ठेवा, तुमच्या गॅलरीमध्ये ठेवा, कुठेही ठेवा. पण बाहेरून चंद्रप्रकाश आत येत असेल किंवा खिडकी चंद्रप्रकाश येत जरी नसेल तरी बाहेरचा कुठला तरी कवडसा तिथे पडतोय अशी एखादी जागा असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला तो कागद ठेवायचा आहे. बरं, कागद ठेवल्यानंतर तिकडे लक्षही द्यायचं नाही. आपण कागद ठेवून विसरून जायचं की तो जो घास काढलेला आहे आपण तो तसा ठेवायचा आणि आपण मस्त झोपून जायचं. सकाळी उठल्यानंतर आपण तो जो घास काढलेला आहे तो कागद आपण कचऱ्यामध्ये टाकायचा आहे. हा झाला आपला एक उपाय की आपण हे असं करायचं आहे. पण दुसरा उपाय असा आहे की
सर्वात प्रथम जेव्हा अमावस्या येते, पौर्णिमा येते, आता महिन्यातले हे येणारे जे दिवस आहेत ना, अमावस्या पौर्णिमा, हे खूप खास दिवस आहेत. म्हणजे खूपदा असं होतं ना की ह्या दिवसांना काय उपाय करावे ना हे कळत नाही. खूप जणांना मार्गदर्शनच नसतं कोणाचं घेतलेलं कधी, आणि त्यांना आयडियाही नसते की नेमकं मी काय करू या दिवशी. तर मंडळी, ज्यांचं हे स्वप्न आहे, जो खास आज व्हिडिओ त्यासाठी मी बनवलेला आहे, ज्यांचं जे स्वप्न आहे घराचं, नवीन जागेचं, कुठलीही नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचं, तर मंडळी अमावस्या आणि पौर्णिमा हे दोन्ही दिवस याचा चांगला वापर करा. अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तोही सगळ्यांनी पाहून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीही लिंक देईल. त्रास होतो आपल्याला, काहीच करावंसं वाटत नाही, पण मंडळी अमावस्या आणि पौर्णिमा हा इतका चांगला दिवस आहे ना की त्या दिवशी खूप प्रभावी असे उपाय तुम्ही करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये जसं रात्र आहे तसं दिवस आहे. त्यामुळे जर अमावस्या आहे ना, तर तिलाही चांगल्या पद्धतीने लक्ष्मीचा दिवस म्हणून त्याला पॉझिटिव्हिटीनी बघितलंत ना, तर तुम्हाला अमावस्या खूप चांगली फळं देऊन जाईल. फक्त एकच आहे की तुम्हाला अमावस्येला खूप पॉझिटिव्हिटीनी पाहायचं आहे. म्हणजे सकारात्मक नजर ठेवायची आहे तुम्हाला अमावस्येला पाहताना. अरे बाबा अमावस्या आली, आता मला काहीतरी होणार. अरे बाबा अमावस्या आली, आता नको ती लोक त्यांचे बाकीचे खेळ चालू करणार. हे विसरून जा, ते विसरून जा. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असा विचार करता की अमावस्या आली आहे आणि जो कोणी काही आमच्या वाईटावर आहे तो आता काहीतरी करायला चालू होईल आणि तो काहीतरी करेल, तुमचा हा विचारच आहे ना, त्यांनी जर काही केलं जरी नसेल ना तरी ते तुम्ही ॲक्सेप्ट करून घेता. म्हणजे तुम्ही त्या नको असलेल्या नकारात्मक गोष्टींना ॲक्सेप्ट केलं, तुम्ही त्याला आमंत्रण दिलं आणि फुकटचं आमंत्रण दिलं. तेव्हा मी सांगते की तुम्ही सकारात्मक राहा. अमावस्या तुमचं काहीही बिघडवणार नाही. अमावस्या काही वाईट करायला आलेली अमावस्या नसते. पण जर तुम्ही स्वतःच वाईट विचार केला स्वतःविषयी की कोणीतरी मला काहीतरी करेल ना, तर निश्चितच ते होणार आहे. काही गोष्टींना आवर घालणं फार गरजेचं असतं, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःच ते मानणार नाहीत, त्यावेळेस तुमचं या धर्तीवर तुमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. तुम्ही स्वतःला आधी ठामपणे सांगा की अमावस्या आणि पौर्णिमेला माझं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही. जेव्हा तुम्ही याची देही याची डोळा या ऑर्डर करत राहता ना, तेव्हा युनिवर्स पण त्या ऑर्डर ॲक्सेप्ट करतं आणि तुमची बॉडी पण त्या ऑर्डरला ॲक्सेप्ट करते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही. तुमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ते मान्यच करत नाही की तुम्हाला कोणीतरी काहीतरी करतंय आणि आता मला त्रास होईल. विचार सोडून द्या ते. आपल्याला खूप छान असं अमावस्या आणि पौर्णिमेचा वापर करायचा आहे. आता काय वापर करायचा आहे, तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी रात्री, जसा मी आधी सांगितलेला तुम्हाला की तुम्हाला घास काढायचा आहे, तसाच घास तुम्ही कागदावर काढायचा आहे. अमावस्या पौर्णिमेला जेव्हा घास तुम्ही कागदावर काढता, तर कुठला घास काढायचा आहे. आधीच्या कागदावर तुम्हाला मी रात्री जो तुम्ही स्वयंपाक करता तो ठेवायला सांगितला होता, एक एक घास. पण अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला फक्त दही भात ठेवायचा आहे आणि दही भातावर तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे. आणि हे घास ठेवताना मनामध्ये प्रत्येक वेळी नवीन जागेची संकल्पना सतत ठेवायची आहे की माझी ती कल्पना, तुम्ही ते कल्पनेत आणा की तुमची नवीन जागा कशी असेल, किंवा तुमच्या नवीन जागेमध्ये तुम्ही पदार्पण केले, तुमच्या नवीन जागेमध्ये तुम्ही राहायला गेलायत, तुमच्या नवीन जागेचं बांधकाम चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कल्पना करायच्या आहेत, म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं आहे की या गोष्टी, जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे, ते प्लॅनिंग जे तुम्ही केलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे. हे संपूर्णपणे जेव्हा तुम्ही तो घास ठेवत असता, जेव्हा तुम्ही तयारी करत असता त्या कागदावर ते घास ठेवण्याची, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनोमनी हे सगळं चक्र चालू राहिलं पाहिजे. आणि जेव्हा हे चक्र चालू होतं, ताट ठेवल्यावर, ते पान ठेवल्यानंतर ते बंद करायचं आहे. तसंच अमावस्या पौर्णिमेला जेव्हा तुम्ही दही भात आणि त्याच्यावर थोडंसं कुंकू टाकता, तेव्हाही तुमच्या मनामध्ये या संकल्पना तुम्हाला करायच्या आहेत. अमावस्या पौर्णिमेला जे तुम्ही रात्रीचं कागदावर घास ठेवणार आहात ना, तोही सकाळी उठून तुम्हाला कचऱ्यात टाकायचा आहे. 2 उपाय झालेले आहेत मंडळी, आणि तिसरा अतिशय प्रभावी आणि प्रत्येकाच्या आवडीचा असा उपाय मी घेऊन आलेली आहे. आता या उपायासाठी एकच करायचं आहे आपल्याला, आणि खूप सोपं आहे ते. सगळेच उपाय सोपे आहेत, हे दोन्ही उपायही सोपे होते. आता तिसरा उपाय पण मी अतिशय सोपाच तुम्हाला देणार आहे.
2 उपायांमध्ये थोडीफार मेहनत तरी होती. तिसऱ्या उपायात तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे ना, किचनमध्ये जायचं आहे ना, स्वयंपाक करायचा, काहीच करायचं नाही आहे. फक्त विल पॉवर स्ट्रॉंग ठेवायची आहे. तुमची विल पॉवरला खर्च करायचा आहे. तुम्हाला रोज 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे. संकल्प घ्यायचा, जो तुमचा संकल्प आहे, नवीन जागेचा, नवीन घराचा, नवीन बंगल्याचा, नवीन प्रॉपर्टीचा, जो काही संकल्प असेल तो घेऊन रोज 21 वेळा अथर्व शीर्ष तुम्हाला वाचायचं आहे. अथर्व शीर्ष वाचायला फक्त आणि फक्त 5 ते 7 मिनटं लागतात ज्यांचं पाठ आहे. ज्यांचं पाठ नाही त्यांना वाचायला 20 मिनटंही लागतील. त्याचे उच्चार एकदम स्पष्ट आणि क्लिअर करायचे आहेत. अथर्व शीर्षाचं छोटंसं पुस्तक मिळतं आणि तुमच्याकडे ते, मला वाटते की जे संपूर्ण उपासनेमध्ये अगदी पारंगत आहेत त्यांच्याकडे ते पुस्तक असणारच. आणि ज्यांच्याकडे ते पुस्तक नसेल तर त्यांनी विकत घ्यावं. काही गोष्टी आपल्या घरात असणं अतिशय गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही अथर्व शीर्षाचं पुस्तक कायम आपल्या घरामध्ये ठेवावेच. आपल्या जिथे पोथी पुराण आपण ठेवतो तिथे ते कायम ठेवावे. कारण अतिशय प्रभावी असं हे अथर्व शीर्ष गणपती बाप्पाचं जे काही याच्यामध्ये संकल्पना दिलेली आहे, केलेली आहे, जे काही बोललेलं आहे, जे मंत्रांमध्ये मस्तपैकी गुंफून तुमच्या समोर आणलेलं आहे ना, ते अथर्व शीर्ष तुम्हाला वाचल्यानंतर त्याची प्रचिती तुम्हाला फार लवकर येईल. आणि हे रोज 21 वेळा म्हणायचं आहे. त्याच्यामुळे हा तिसरा उपाय जो आहे ना, हा खूप 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 प्रभावी आहे. आणि फक्त एक समोर उदबत्ती लावायची आहे. उदबत्ती नसेल तर एक दिवा लावायचा आहे. आसन घ्यायचं आहे. मस्तपैकी अथर्व शीर्ष म्हणायला बसायचं आहे. 21 वेळा अथर्व शीर्ष झालं की पाणी प्यायचं आहे. रोज म्हणा. जोपर्यंत तुमचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रोज म्हणायचं आहे. आणि असं समजा की ही आपली उपासना आहे, ही आपल्या बाप्पासाठी आपण केलेली सेवा आहे. काही गोष्टी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, सातत्य असावं लागतं आणि तुमची विल पॉवर तेवढी स्ट्रॉंग असावी लागते आणि मुळात तुम्ही तितकेच सकारात्मक असावे लागतात. खूपदा असं होतं की आपण एखादी उपासना चालू केल्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी असतात. त्या गोष्टी कुठल्या असतात तर एक असतं आपलं मन, एक असतात आपल्या आजूबाजूची लोक आणि तिसरं असतं आपल्या आजूबाजूच्या लोकांमधलीच लोक पण बाहेरची, आपल्या घराच्या बाहेरची लोक. कुठेतरी ती आपल्याला मागे खेचतात. त्यामुळे तुम्ही कुठली उपासना करता, काय करताना हे जास्त करून कुणाला सांगायचं नाही आहे. आणि कशासाठी करता. तुम्ही उपासना करता तिथपर्यंत पण ठीक आहे, लोकांना वाटेल चला हा काहीतरी वाचतोय, उपासना करतोय. पण तुम्ही ती कशासाठी करता ना याची वाच्यताही कुठेही करायची नाही आहे. कारण ज्या क्षणाला तुम्ही सांगाल की मी हे असं असं करतोय आणि या गोष्टीसाठी करतोय ना, त्या क्षणाला जे तुम्ही करताय ना, जे काही उपाय करतायत ते उपाय तुमच्यासाठी काम करणं बंद करून टाकतील. ते उपाय फळणारच नाहीत. तेव्हा कुणालाही सांगायचं नाही की आपण हा उपाय कशासाठी करतोय आणि हा उपाय आपण का करतोय. कारण खूपदा होतं की बरेच जण करतात आणि सांगत राहतात आणि त्यांचं ते कामच होत नाही, त्यांचे ते उपाय फळतच नाहीत. त्यामुळे अगदी मनापासून ठरवून टाकायचं की मी हे उपाय करणार आहे, ते मी कुणालाही सांगणार नाही. मला माहीत आहेत, माझी स्वप्न पूर्ण झाल्यावरच मी त्याची वाच्यता करीन, तोपर्यंत मी वाच्यता करणार नाही. तुमची स्वप्न तर पूर्ण होऊ द्यात, नंतर बाकीच्यांची स्वप्न पूर्ण करायला निघा. जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत बाकीच्यांची स्वप्न पूर्ण करायचा आपल्याला काहीच अधिकार नाही आहे. आधी आपल्यासाठी सगळं काही करायचं, मग दुसऱ्यांसाठी सगळं काही करायचं. आपल्याकडेच सगळं कमी असेल किंवा आपणच अपूर्ण असू किंवा आपली स्वप्न अपूर्ण असतील तर आपण काय दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करणार. बरोबर ना मंडळी. पण मला गॅरंटी आहे तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण कराल आणि माझे सगळे उपाय जे मी देते ते अगदी मनापासून तितकाच माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही सातत्य ठेवून कराल. तुमचे नक्कीच या सर्व उपायांनी तुमचे जे काही स्वप्न असतील ती पूर्ण होतील. तर मंडळी पुन्हा लवकरच भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत खूप छान राहा आणि माझं चॅनल पाहत राहा.